नमस्कार. आज आहे 27 फेब्रुवारी. आज आहे मराठी भाषा गौरव दिन आणि आज मराठी भाषा दिन आहे आणि याच दिवशी जे आहे ते कुठेतरी महानगरपालिका, एक शासकीय कार्यालय आहे, आपलं प्रशासन आहे, त्यांच्याकडूनच मराठी भाषेचा अपमान होतोय का किंवा दुर्लक्ष होतंय का? आणि प्रशासनाने जी-आर काढून देखील का सततचे टेंडर्स आणि कॉन्ट्रॅक्ट्स हे इंग्रजीमध्ये निघत आहेत, असा सवाल खडा केलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने. आणि आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आपल्यासोबत आता ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित आहेत, उदय जाधवजी. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया संपूर्ण मुद्दा काय आहे. सर, आज मराठी भाषा दिन आहे आणि ह्याच दिवशी कुठेतरी आपल्या भाषेचा कुठेतरी जी-आर निघाल्यानंतर, प्रशासनाकडून आदेश आल्यानंतर पण अपमान होत असल्याचं पाहायला मिळतंय. तुम्ही उघडकीस आणलंय, काय सांगाल? नमस्कार. जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी उदय जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विरार शहर प्रमुख. सर्वप्रथम आपण महाराष्ट्रातील व वसई तालुक्यातील विरार शहरातील तमाम मराठी बांधवांना मराठी गौरव भाषा दिनाच्या शुभेच्छा. आज 27 तारीख आहे, 27 फेब्रुवारी. आपण महाराष्ट्र गौरव दिन, मराठी भाषा गौरव दिन साजरा करतोय. आणि आमचं वसई विरार शहर महानगरपालिका, आपण आपल्याला माहिती आहे आता निवडणुका पार पडल्या आणि निवडणुकीवर सगळ्यांनी राजकारण केलं, काही केलं, काही नाही, काही गोष्टी सगळ्यांनी केल्या असतील. पण राजकारण करत असताना काही गोष्टीचा विसर या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना सुद्धा पडतो, विरोधकांना पडतो, असं मला लक्षात येतं. आणि की आता आम्ही लोकांनी या ठिकाणी आज उघडकीस करण्यासाठी आलेलो आहोत. आमचे निलेश कानकाटे आहेत, महिला उपशहर संघटक आहेत, रोशनी जाधव आहेत, प्रीतम रावराणे आहेत, आमचे सगळे पदाधिकारी जाधव आहेत. असे सगळे पदाधिकारी आज या ठिकाणी आम्ही सूर्यवंशी साहेबांना भेटायला आलो होतो, आयुक्तांना. याचं कारण एवढंच आहे की आज सूर्यवंशी साहेबांना भेटलो आहे आणि त्याच्यानंतर आम्ही महापौरांना देखील पत्र देणार आहोत उद्या. आणि त्याच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही पुढे जाणार. पण याचा मुद्दा महत्त्वाचा असा आहे की वसई विरार शहर महानगरपालिकेने निवडणुकीकडे पाहून लवकरात लवकर 900 करोड, 850-900 करोडचा ठेका वसई विरार शहरातला, म्हणजे 9 प्रभागाचा ठेका काढलेला आहे. ठीक आहे, ठेका काढला, तो गरजेचा असेल तो त्यांनी करावा, काम करणं गरजेचं होतं. पण मराठी 2022 साली आपल्याला कल्पना असेल, सुभाष देसाई साहेब, जे उद्धव साहेबांचं सरकार होतं, सुभाष देसाई साहेब उद्योग मंत्री होते आणि मराठी भाषा मंत्री होते, त्यावेळेला त्यांनी जी-आर काढलेला आहे. असं जी-आर वारंवार निघालेलं आहे आणि सगळे जी-आर मी या ठिकाणी मेन्शन केलेले, दाखवलेले आहेत. त्या जी-आर वरती त्या लोकांनी साहेबांनी देखील दिलेलं आहे की त्या जी-आर वरती स्पष्ट आहे की ज्या कोणत्या प्रशासकीय कामं होतील, त्याचे ऑर्डर निघतील, त्यांची जे काही कारवाई होणार ती मराठी भाषेत व्हायला पाहिजे. पण आज सुद्धा या ठिकाणी वसई विरार शहर महानगरपालिका मराठी भाषेचा खून करण्याचा प्रयत्न इथले अधिकारी आणि कर्मचारी करतायत. याचं कारण एवढंच आहे की आपल्याला मी दाखवतोय की याच्यामध्ये जानेवारीमध्ये जो ठेका निघालाय त्याच्यामध्ये या ठिकाणी जितेंद्र नाईक हे सहाय्यक आयुक्त आहेत, संजय हिरवडे साहेब आहेत, अतिरिक्त उपायुक्त आहेत, आणि त्याचबरोबर बांधकाम विभागाचे प्रभारी अभियंता आहेत, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी साहेब, आणि कनिष्ठ अभियंता सचिन तांडेल, आणि त्याचबरोबर उपायुक्त आहेत अर्चन दिवे मॅडम. यांनी सही करून ठेका काढलेला आहे, कॉन्ट्रॅक्ट काढला, टेंडर निघाला, टेंडर पास झाले, भरण्यात आली. पण तो इंग्रजीमध्ये टेंडर काढला गेला. आपल्याला माहिती आहे 2022 मध्ये हा महाराष्ट्र आहे, हा मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रासाठी अनेक लोकांनी हुतात्मे केलेले आहेत आणि मराठी भाषा वाचवण्यासाठी आजही महाराष्ट्र पेटतोय. जीव जळतोय प्रत्येक मराठी माणसं की मराठी भाषा बोलली पाहिजे, आणि आम्ही रस्त्यावर मान्य करतोय. आणि हे होत असताना आमचे महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी, A1 क्लास ऑफिसर असताना हे लोक फक्त आणि फक्त राजकारण करून काय कोणाचा तरी समाधान मिळावं म्हणून इंग्रजीमध्ये ठेका लवकर काढण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. आम्ही आज या ठिकाणी येऊन आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे आणि आयुक्त साहेबांनी एवढंच सांगितलेलं आहे की या 15 दिवसात आम्हाला उत्तर पाहिजे. आयुक्त साहेबांनी सांगितलं तो उत्तर तुम्हाला देतो. पण आमचं एवढंच म्हणणं की ठेका अभियंता सचिन तांडेल आहेत, त्यांना पहिलं तुम्ही तुमच्या खात्री तो कारवाई करा, आणि बाकीचे अधिकारी आहेत त्यांना दुसऱ्या भाषेमध्ये तुम्ही त्यांची बदली करा. आणि जर नाही झालं तर लवकर मराठी भाषा संचालनामध्ये आम्ही त्याची तक्रार करू. आणि विधिमंडळामध्ये आमचे आमदार भास्करराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली आमचे शिवसेनेचे आमदार विधिमंडळामध्ये लवकर हा विषय घेतील, यासाठी आम्ही आमच्या सूर्यवंशी साहेबांना या ठिकाणी मागणी केलेली आहे. मीरा भाईंदरमध्ये जसं अनेकदा मागणी झाली तरी पण त्यांनी जे आहे ते अमराठी महापौर बसवला. ह्या ठिकाणी मराठी महापौर बसले, म्हणजे जे होते ते मराठी महापौर इथे बसवण्यात आले. अधिकारी पण बऱ्यापैकी मराठी आहेत, कर्मचारी पण मराठी आहेत. पण इथे जरी अधिकारी, कर्मचारी आणि राजकारण्यांकडून पण मराठीचा सन्मान आपल्या नेत्यांना देऊन जे करण्यात आला, ते असं फक्त ते खोकलेवादे आहेत का कुठेतरी? खरं म्हणजे मराठीचा सन्मान इथे होताना दिसून येत नाही. मॅडम, आजच्या घडीला महापौर मराठी बसले तर त्यांचं नाव अजूजी पाटील आहे. आम्ही हा पत्र त्यांना देखील देणार आहे की जे या 5 वर्षामध्ये जे घोटाळे झालेले आहेत, निवडणूक घोटाळ्यासमोर निवडणुका संपायच्या अगोदर लोकांनी कामं केलेले आहेत, त्याच्यावर पुन्हा एकदा चौकशी व्हायला पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांचे याच्यामध्ये हात भरभरले, आणि छोटा मोठा कोटा नाही येतो, अ पासून म्हणजे A पासून I पर्यंत, अ पासून जो आपल्या 9 प्रभागाचा टोटल टेंडर आहे तो 850-900 करोडचा आहे. आणि जर एवढा मोठा ठेका जर या ठिकाणी निघत असेल
आणि तिथे मराठीला तुच्छ वागणूक द्यायचा प्रयत्न केला जात असेल तर कुठेतरी महापौर जर मराठी नुसतं बसून चालणार नाही तर त्यांनी खरोखर दाखवलं पाहिजे की आम्ही मराठी भाषेसाठी आम्ही जगतो, मराठी भाषेसाठी आम्ही मरणार, हे लक्षात ठेवा. आणि येणाऱ्या काळामध्ये मराठी भाषा ही महत्वाची भाषा आपण या ठिकाणी ठेवून वसई विरार शहर महानगरपालिकेत पुन्हा जर मराठीमध्ये टेंडर कुठले निघाले नाहीत तर आम्ही त्याच्यावरती आवाज उचलणार तर आहोतच. पण हा ठेका देखील जर या महानगरपालिका रद्द केला नाही आणि मराठीमध्ये परत काढला नाही तर याचा आवाज लवकर तुम्हाला विधिमंडळामध्ये उचलला दिसेल. आज माझा विषय आहे तो माझा फक्त आणि फक्त मराठी गौरव दिन आहे, मराठी भाषा गौरव दिन आहे. आणि माझ्या भाषेचा अपमान, माझ्या भाषेचा खून, माझ्या मराठी भाषेचा खून ही वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी करतायत. त्या सर्व अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे. हा ठेका रद्द व्हायला पाहिजे. हा ठेका जर पुन्हा काढला पाहिजे तर मराठी भाषेत काढला पाहिजे. जे जे अधिकारी मी या ठिकाणी म्हणलो की संजय रोडे साहेब आहेत, अतिरिक्त आयुक्त उपायुक्त अर्चना देवे आहेत, सहाय्यक आयुक्त जितेंद्र नाईक आहेत, यांच्यावर बदली करून त्याचबरोबर बांधकाम विभागाचे जे संजय कुलकर्णी साहेब यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि ठेका अभियंता सचिन तांडेल आहेत, मी आयुक्तांना सांगितलं की त्यांच्यावर सर्वप्रथम हा विषय थांबणार नाहीये. मी तुम्हाला वचन देतो हा विषय थांबणार नाहीये. जर यांच्यावर कारवाई झाली नाही, मी आयुक्त साहेबांनी सांगितलं 15 दिवसात तुम्हाला लेखी स्वरूपात उत्तर देईन. तर थांबला नाही ते मराठी भाषा संचालनामध्ये जाऊन त्याची तक्रार देणार आहे. आणि याचा आवाज, याचे पडसाद तुम्हाला लवकरच विधिमंडळामध्ये दिसतील. आणि येणार दिसतील म्हणजे काय, आणि हा मराठी भाषेचा अपमान आहे, हा आमचा अपमान नाही आहे, तर महाराष्ट्राचा अपमान आहे, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अपमान आहे. त्यामुळे आज हा अपमान कुठल्याही प्रकारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सहन करणार नाही. जेवढे 900 करोडचा ठेका निघालेला आहे हा रद्द करा, मराठी भाषेत पुन्हा ठेका काढा आणि नंतर त्याच्यावरती जी प्रक्रिया होईल ती तुम्ही पूर्ण करा. पण हे केलं नाहीत आणि यांच्यावर कारवाई केली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी आम्ही देऊच, पण विधिमंडळात मला पडसाद दिसून येतील. धन्यवाद सर. जसं की आपण पाहिलं की आज आहे मराठी भाषा गौरव दिन आणि ह्याच ठिकाणी जे आहे ते जिथे आपल्या भाषेचा सन्मान करण्यासाठी आजचा दिवस हा आहे, तर ह्याच ठिकाणी मराठी भाषेचा कसा अपमान केला तो ही दुसरी बाजू दाखवण्यात आली. शासकीय कार्यालयांमध्ये जे आहे त्या जी-आर निघाल्यानंतर का भाषेचा योग्य वापर केला जात नाहीये, की आपण म्हणू शकतो की योग्य भाषा वापरली जात नाहीये, म्हणजेच मराठी भाषा वापरली जात नाहीये. का पुन्हा पुन्हा इंग्रजीमध्ये टेंडर आणि कॉन्ट्रॅक्ट काढले जातात आणि हे काही पहिल्यांदा नाहीये, हे वारंवार घडत आलेलं आहे जी-आर निघून पण. तर यावर आता पाहण्यासारखं असेल प्रशासन काय करतं. आता महापौरांची भेट देखील आता शिवसेनेतर्फे घेतली जाणार आहे. त्यामुळे पाहण्यासारखं असेल महापौरांचा यावर काय निर्णय असतो आणि येणारे जे आत्ताचे काढलेले टेंडर्स आहेत, जसं आता शिवसेनेची मागणी आहे ती मराठीमध्ये निघतात का आणि कोणाची बदली होते, दुय्यम स्थानावर त्यांना पाठवलं जातं का, हे सर्व पाहण्यासारखं असेल. त्याचबरोबर जे विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यक्रमामध्ये जे काही घडलं त्याबाबत पण त्यांनी उत्तर दिलेलं आहे विरोधक म्हणून. पाहण्यासारखं असेल या संपूर्ण गोष्टींचा निश्चय काय निघतो आणि कदाचित येणाऱ्या काळामध्ये आपण पाहिलं तर हे घडूही शकतं की शिवसेना कदाचित या ठिकाणी महाराजांची जयंती जी आहे ती शासकीय कार्यालयात साजरी करेल. धन्यवाद.